चेक 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 भारतीय संगीत विश्वासाठी हा क्षण शब्दात मांडता येणार नाही, इतका वेदनादायी आहे. स्वरांची अमर सम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना काही मनात भेटणाऱ्या ओळी स्वर थांबले असतील, पण त्यांची गूंज अजूनही प्रत्येक हृदयात जिवंत आहे. त्या गेल्या नाहीत, त्या प्रत्येक गाण्यात सुरात आजही आपल्या सोबत आहेत. जगात अनेक आवाज येतात आणि जातात, पण काही आवाज काळजाला हरवतात. आशा भोसले यांचा आवाज त्यापैकीच एक होता. संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, हे त्यांचं श्वास होतं आणि त्यांचं जीवन होतं. आज स्वरांची एक दीपशिखा विझली आहे, पण तिचा प्रकाश सदैव आपल्या हृदयात राहील. त्या फक्त गायिका नव्हत्या, त्या भावना व्यक्त करणाऱ्या एक जादूगार होत्या. देह निघून जातो, पण कला अमर असते आणि त्या अमरत्व प्राप्त करून गेल्या आहेत. प्रत्येक गाणं म्हणजे त्यांच्या आत्म्याचा एक अंश होता, जो आजही आपल्या सोबत आहे. त्यांचा आवाज ऐकताना वेळ थांबायचा आणि आज वेळच थांबून गेला आहे. स्वरांचा प्रवास कधी संपत नाही, ते फक्त एक रूपातून दुसऱ्या रूपात बदलतो. आज आपण अश्रूंनी निरोप देतोय, पण त्यांच्या स्वरांनी आपल्याला आयुष्यभर साथ देणार आहे. आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या जागेवरच थांबायचंय. सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री परिवाराशी भेट करते आणि त्यानंतर इथून मधून कोणी येऊ नका. आपण अशाच एका ग्रुप वाईज जाणार आहोत. कृपया सहकार्य करा. मंडळी मध्ये उभे त्यांना आपली विनंती, थोडंसं आपण बाजूला आणि बाजूला व्हावं, कारण इथे मीडिया कव्हरेज सुरू आहे. कृपया सहकार्य करा. सर्वांनी डावीकडनं यावं आणि उजवीकडनं प्रस्थान करावं. सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो. कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी विनंती करतो. प्लीज भंते मंडळींना पण विनंती करतो, आपण 1-2 मिनिटं थांबून घ्यावं.
सर्वांना विनंती करतो की आपण डाव्याकडनं यावं. कृपया सहकार्य करा. सगळ्यांना आपण सर्वांनी या भोसले परिवारावर आज या केलेल्या प्रेमाच्या वर्षाबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे ऋणी आहोत. आप सभी से मैं अनुरोध करता हूं, आपल्या सर्वांना विनंती करतो की डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने जावं. स्वरों के जादूगर आदरणीय हरीश भिमानी जी. सर्वशक्तिमान का अटल सत्य है कि सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं. आशा जी की आत्मा परमात्मा में लीन होने अवश्य चली है, लेकिन श्रीमद् भगवद गीता में कहती है कि नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हमारा शरीर नश्वर है, अग्निदाह उसे दिया गया है. आत्मा अजर अमर है और ये सत्य है, तो आशा जी सदैव हमारे साथ हैं. संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, त्यांचा श्वास होता, त्यांचं जीवन होतं. ही खूप गहन आणि अर्थपूर्ण आहे. याचा भाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संगीत हे त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे ते गाणं म्हणजे व्यवसाय नव्हता, ते त्यांच्या आत्म्याची भाषा होती. त्यांच्या प्रत्येक सुरात त्यांचं संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबित व्हायचं. संगीत हे त्यांचं कर्म होतं, त्यांची साधना होती आणि त्या साधनेतून त्यांनी अमरत्व प्राप्त केलं. त्या गात नव्हत्या, त्या जगत नव्हत्या, प्रत्येक सुरात त्या स्वतःला ओतून देत होत्या. त्यांचं जीवन आणि संगीत यामध्ये कधीच भिंत नव्हती, दोन्ही एकरूप झाले होते. त्यांनी गाणं केलं नाही, तर त्यांनी प्रत्येक गाणं जगून दाखवलं. त्यांच्या आवाजात केवळ सूर नव्हते, तर त्यात त्यांचं मन, त्यांची वेदना, त्यांचा आनंद सगळंच होतं. जसं नदी अखंड वाहते, तसंच त्यांचं संगीत अखंड प्रभावित होत राहील. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण डाव्या बाजूने यावं. ज्यांना भेटायचं त्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने आपण प्रस्थान करावं. इथे काही मंडळी आहेत, त्यांना भोसले कुटुंबांना सांत्वना व्यक्त करायची आहे, तर कृपया आपण लवकरात लवकर पुढे यावं. जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण Hey, thank you for watching this on CNBC TV 18. Hope you liked it. For more such interesting news and updates, follow CNBC TV 18 on all the social media platforms.